नमस्कार, मी छाया मोहन चितोळे, माजी सरपंच पुसेगाव. 2021ला मी सरपंचपदी माझी निवड झाली. तेव्हापासून आमची सर्वांची, माजी उपसरपंच डॉक्टर अमोल चितोळे आणि आमचे सर्व सदस्य, आमची सर्वांची एक इच्छा होती. आमचं जे ग्रामपंचायत कार्यालय आहे ते जुनं आणि जीर्ण झालेलं आहे. तर नवीन आपल्या काळात नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची भव्य दिवा आणि सुंदर इमारत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचं काम सुरू केलं. जसं काम सुरू झालं, बांधकाम जसं वरती येत होतं, चालू होत होतं, तसं विरोधक मनोज फडतरे यांनी भरपूर तक्रारी केल्या आणि ह्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी त्यांची तक्रार आली. तरी त्यांच्या तक्रारीला न जमता आम्ही भव्य दिवा आणि सुंदर अशी इमारत पूर्ण केलेली आहे. आणि याचा आम्हाला आनंद आहे, अभिमानही आहे की आमच्या काळात ही ग्रामपंचायत कार्यालय झालं. त्याच्यासाठी त्यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची आता आम्हाला स्थगिती मिळालेली आहे. आणि ही ग्रामपंचायत कार्यालय पुढील सरपंच उपसरपंच आणण्यासाठी पण सर्वांसाठीच येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये सर्वांसाठीच उपयोगात येणारी आहे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे, आनंदही आहे. शिरूरच्या बीडीओच्या अहवालाचा उल्लेख केला नाही आणि तशा पद्धतीने आमच्या विरोधात त्यांनी सुद्धा निकाल त्या ठिकाणी दिला. आणि त्यानंतर ज्यावेळेस विभाग आयुक्तांकडे ते आमचं प्रकरण गेलं, त्याच्या निकाल व्हायच्या आधी आम्हाला शिथिलतेचं पत्र मिळालं होतं. त्या शिथिलतेच्या पत्राच्या माध्यमातून ते शिथिलतेचं पत्र आम्ही सिओनला सादर सुद्धा केलं होतं. परंतु तरी सुद्धा सिओननी ते पत्राचा कुठलाही विचार केला नाही किंवा कुठेही काहीही उल्लेख केला नाही. आणि ते करत असताना सिओननी आम्हाला सरळ आमची बॉडी बरखास्तीचे आदेश काढले आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की पतकिनारावरती नियमाचं पालन न केल्यामुळे आणि निधीचा गैरवापर केला गेल्यामुळे, कारण ज्यावेळेस शिथिलता जर मिळाली नाही तर हा जो निधी आहे तो निधी वाया जाणार आहे असं सांगून आमच्यावरती बरखास्तीची कारवाई केली. परंतु ते साफ चुकीचं होतं, कारण बीडीओचा अहवाल पाहण्यात आला नाही आणि शिथिलतेचं पत्र असताना सुद्धा पाहण्यात आलं नाही. अशा प्रकारे चुकीचं सिओनी विभाग आयुक्तांनी निकाल दिला होता. आणि त्या निकालाच्या विरोधात आम्ही तालुक्याचे सन्माननीय आमदार राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग मंत्रालय यांच्याकडे अपील केलं होतं की आम्हाला हे चुकीच्या निर्णयातून आज मनोज फडतरे यांनी आमच्या अर्जांनी जी बॉडी बरखास्त झाली होती चुकीच्या पद्धतीने, त्याला स्थगिती मिळाली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे.